जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आरजी क्रिएशन मराठी आणखी नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर पाहणं आजचा व्हिडिओ खूपच जबरदस्त झालेला आहे। तर आजचा व्हिडिओ आपण हॅपी होली याच्यावरती बनवलेला आहे। तर पाहणं आजच्या व्हिडिओला जो लाईक नसेल केले तर क्लिक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या, कारण आपण इथं अशाच नवीन प्रकारचे लेटेस्ट व्हिडिओ एडिटिंग इथं शिकवत असतो। तर पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल्स केले असेल ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल। तर पाहणं तिथून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, तिथं रोज आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो। आणि पाहणं तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करण्यास काही पण अडचण असल्यास किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्यास आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तिथं आपण तुमच्या मेसेजचा रिप्लाय देतच असतो। चला तर मग पाहणं जरासे वेळ न घालवता आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया। सर्वात पहिले आपल्याला अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचे आहे। अलर्ट मोशन ओपन केल्यानंतर आपल्याला अलर्ट मोशन ॲपमध्ये बुकमार्क प्रीसेटिंग आणि सीकेपी प्रीसेटिंग इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वात आधी आपल्याला बिटमॅप प्रोजेक्ट आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला एक इमेज घ्यायचा आहे। इमेज घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं आपला लास्टपर्यंत इमेज आपल्याला वाढवून घ्यायचा आहे। इमेज वाढवून घेतल्यानंतर ते इमेजवरती टच करायचं आहे आणि आपल्याला सर्वात खाली इमेज असा घेऊन यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं स्टार्टिंगला येऊन जायचं आहे। स्टार्टिंगला यायचं आहे आपल्याला इथं 13.14 सेकंदापर्यंत यायचं आहे आणि तिथून त्याचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत। 2 पार्ट केल्यानंतर जो वरचा पार्ट जो आहे तो आपल्याला परत तो पण आपल्याला खाली घेऊन असा यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं स्टार्टिंगला येऊन जायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, तिथे एक शेप इमेज आपल्याला घ्यायचा आहे। 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि आपल्याला तिथे एक शॅडो तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला तिथे एक शॅडो तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला व्हाईट कलरवरती टच करायचं आहे, पेन्सिलच्या खालच्या ऑप्शनवरती टच करून अशा पद्धतीने इरेजर करून घ्यायचं आहे। इरेजर करून घेतल्यानंतर परत प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि आपण एक टेक्स्ट पीएनजी दिलेला आहे तो आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि टेक्स्ट पीएनजी आपल्याला इथं असा खाली सरकवून असा इथं ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर समोरच्या बिटपर्यंत जायचं आहे, आपला टेक्स्ट पीएनजी आणि आपला शॅडो इमेज आपल्याला तिथपर्यंत वाढवून घ्यायचा आहे। वाढवून घेतल्यानंतर आपला शॅडो इमेज आणि पीएनजी आपल्याला खाली असा इमेजच्या वरती सरकवून घ्यायचा आहे। इमेजच्या वरती सरकवून घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला इथं आता बॅक घेऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला शिकबिक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर 1 नंबरची इमेजवरती टच करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक घेऊन जायचं आहे। परत आपला बिटमॅप प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर आपल्या इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर हे तिन्ही लेन्स स्टिकर जे आहे तो तिन्ही तुम्हाला त्याचा डोळा दिसत आहे तर तो आपल्याला तिन्ही याचा ऑन करून घ्यायचा आहे। ऑन करून घेतल्यानंतर काय करायचं, परत आपल्या इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे, ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जायचं आहे, खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर कलरमध्ये जायचं आहे। कलरमध्ये गेल्यानंतर आपल्याला लाईनेस त्याच्यावरती टच करून घ्यायचं आहे। तुम्ही तिथं कमी जास्त तिथं करू शकता। त्यानंतर काय करायचं, आपल्याला इथं परत बॅक घेऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपला शिकबिक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर 2 नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर परत बॅक घेऊन जायचं आहे, परत आपला बिटमॅप प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला समोरच्या 2 नंबरच्या इमेजवरती टच करून तो इफेक्ट आपल्याला तिथं पेस्ट करून द्यायचा आहे। पेस्ट करून दिल्यानंतर परत आपल्याला तिथं बॅक घेऊन जायचं आहे। परत आपला शिकबिक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं, आता तुम्हाला समोर 2 आपण वरती लेअर दिलेले आहेत त्या दोन्ही लेअरवरती लॉंग प्रेस करून ठेवायचा आहे। आरोच्या बाजूच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे, कॉपी लेअर करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक घेऊन जायचं आहे आणि परत आपला बिटमॅप प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर दोन्ही लेअर आपल्याला तिथं पेस्ट लेअर करून द्यायचे आहेत। त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपल्याला येऊन जायचं आहे।
आणि त्या दोन्ही लेअरवरती लॉंग प्रेस करून ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला वाळवून घ्यायचं आहे। वाळवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपला व्हिडिओ आता इथं पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे। तर आपल्याला इथे सेटिंगच्या बाजूला एरो दिलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे आणि व्हिडिओवरती टच करून तो आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला पाहणं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर क्लिक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय।